प्रेमळ मित्रांनो, खूप उत्तम कर्म केल्यानंतरच आज हा संदेश तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि जर तुम्ही आज हा संदेश ऐकत असाल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. भगवंत तुम्हाला सांगू इच्छित आहेत की आतापासून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुम्ही ज्या स्वप्नांची आणि इच्छांची आतुरतेने वाट पाहत आहात ती पूर्ण होण्याची आता वेळ आलेली आहे. ज्यामध्ये आता पद, प्रतिष्ठा, संपत्ती, प्रसिद्धी, आदर आणि अध्यात्मात प्रगती होईल. माझ्या प्रिय भक्ता, हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नको. भगवंतांनी तुमच्यासाठी मोठी गोड बातमी घेऊन भगवंत आलेले आहेत. आणि आजचा हा संदेश जर तुम्ही शांत मनाने ऐकलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठे चमत्कार दिसतील आणि तुम्हाला एक मोठी खुशखबरी देखील नक्कीच मिळेल. म्हणून आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आता तुमची भरपूर जास्त प्रगती होईल. आयुष्यात सतत हालचाल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हळूहळू हालचाल करा, पण दररोज तुम्ही हालचाल करा. कारण समजून घ्या, पावसाचे थेंब लहान असू शकतात, परंतु त्यांचे सतत पडणे मोठ्या नद्यांचे प्रवाह बनते. त्याचप्रमाणे तुमचे छोटे प्रयत्न देखील जीवनात मोठा बदल आणू शकतात. नेहमी तुमच्या खऱ्या स्वरूपात राहा आणि स्वतःला तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यक्त करा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रेमळ भक्तांनो, स्वतःमध्ये यशस्वी व्यक्तिमत्व तुम्ही मात्र शोधायला हवं. हार मानण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की मातीचा दिवा देखील रात्रभर अंधाराशी लढतो. तुम्ही तर बाळूमामांचे खरे भक्त आहात, म्हणून तुम्ही कधीही अडचणींना घाबरू नका. हे जीवन महाभारतासारखे आहे. येथे तुम्हाला कर्णासारखे मित्र, श्रीकृष्णांसारखे मार्गदर्शक आणि स्वतः सर्वोत्तम श्री अर्जुनांसारखे लढावे नक्कीच लागेल. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगेल की ती ऐकल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही हार मानणार नाहीत. भगवंतांच्या कृपेने तुमचे आयुष्य उजळून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येईल. म्हणून तुम्ही हे नक्कीच ऐकावे. तुम्हाला तुमच्या सभोवताल भगवंतांची उपस्थिती नेहमी जाणवेल. निराशेच्या अंधारात आशेचा दिवा लावण्याची ही नक्कीच एक मोठा संदेश आहे, व्हिडिओ आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्व काही हरलेले आहात आणि आता जर तुम्हाला वाटत असेल की कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही, तर तुम्ही शांत मनाने हा संदेश ऐका. तुम्हाला जीवन जगण्यासाठी मोठी प्रेरणा मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मोठे चमत्कारही तुम्ही नक्कीच पाहाल. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात आता तुमचा कमकुवत विश्वास मजबूत नक्कीच हा संदेश करेल, तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल आणि तुमची विचार करण्याची पद्धत देखील क्षणामध्ये बदलेल. एकदा समुद्राच्या वादळात एक जहाज अडकलेले. त्या वादळात जहाज आणि त्यातील सर्व प्रवासी बुडाले. फक्त एक माणूस जो भगवंतांच्या कृपेने वाचला होता. बाकी सर्वजण बुडाले. तो माणूस पोहत पोहत एका बेटावर पोहोचला जिथे काहीही नव्हते, मदत नव्हती, अन्न नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तो माणूस भगवंतांच्या चरणी प्रार्थना करू लागला की हे देवा, कोणीतरी मला वाचवण्यासाठी इथे यावे. व संपूर्ण दिवस गेला पण त्याला मात्र तिथे वाचवण्यासाठी कोणी आले नाही. मग तो रात्री त्याच वाळूच्या जमिनीवर झोपला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा भगवंतांच्या चरणी प्रार्थना केली, पण त्याला वाचवण्यासाठी त्याही दिवशी कोणी आले नाही. अर्थात दिवस मात्र असेच गेले. प्रत्येक क्षणी तो भगवंतांच्या चरणी प्रार्थना करत असे की कोणीतरी येऊन त्याला वाचवावे, पण कोणीही त्याला मदत करण्यासाठी आले नाही. आता बराच वेळ निघून गेल्यानंतर मग मात्र त्या व्यक्तीने हार मानली होती आणि प्रत्यक्षात त्याने सर्व आशा गमावल्या होत्या. म्हणून आता त्याने त्याच्या बेटावर एक लाकडी झोपडी बनवली आणि तिथे राहू लागला. तो जंगली फळे खात असे. तसेच
आणि जीवन जगण्यासाठी माशांची तो शिकार करत असे. एके दिवशी तो मासे शिजवण्यासाठी चुली पेटवायला गेला, पण तिथले लाकूड संपले. तो लाकूड आणण्यासाठी बाहेर पडला आणि तो परत आला तेव्हा त्याच्या झोपडीला आग लागली होती. ते पाहून मात्र तो खूप दुःखी झाला आणि भगवंतांना तो मात्र त्या क्षणी शिव्या देऊ लागला. रागामध्ये तो म्हणाला, हे भगवंता, तू तर खूप क्रूर आहेस, कठोर आहेस. मी रात्रंदिवस तुला मदत मागितली होती, पण तू मात्र मला काही मदत करण्यासाठी कोणालाही ते पाठवले नाहीस. आणि जेव्हा मी हे माझे भाग्य मानून जगण्याचा प्रयत्न केला आणि राहण्यासाठी मी इथे छानशी झोपडी बनवली, तेव्हा तू माझी झोपडी जाळून राख केलीस. देवा, तू खूप क्रूर आहेस. तो दिवसभर भगवंतांना असंच काही ना काही म्हणत राहिला. रात्र होती आणि तो बाहेर वाळूवर झोपला. सकाळी जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला समोर एक मोठे जहाज दिसले. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की कोणीतरी त्याला वाचवण्यासाठी तिथे आलेले आहे. जेव्हा तो जहाजात चढला आणि जहाज हलू लागले तेव्हा त्याने उत्कृष्टेने त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारले की तुम्हाला कसे कळले की मी या बेटावर अडकलेलो आहे. कॅप्टन म्हणाला की तुम्ही काल अग्नीचा संकेत पाठवला होता. यावर तो माणूस म्हणाला, पण मी कोणताही अग्नीचा संकेत पाठवलेला नाही. मग त्याला त्याची जळणारी झोपडी त्या क्षणी आठवली आणि मग मात्र त्याला समजले की ही तर खरोखर भगवंतांची योजना आहे. कॅप्टनने त्याच्या जळत्या झोपडीला अग्नीचा संकेत मानले. त्याला समजले की झोपडीला आग लागणे ही भगवंतांची योजना होती. म्हणूनच तो त्या जहाजावर गेला. तो नक्कीच त्या बेटातून बाहेर पडू शकला. आता तो देवाचे आभार मानू लागला. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात अनेकदा असा काळ येतो जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादित बुद्धिमत्तेने हे जग पाहता आणि बाळूमामांची योजना तुम्ही मात्र कधी देखील तिथे समजू शकणार नाही. जेव्हा जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा तुम्ही भगवंतांना शिव्या देऊ लागता. तर तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवून तुमचे त्या ठिकाणी काम करत राहिले पाहिजे. जेव्हा जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नेहमी तुम्ही फक्त लक्षात ठेवा की भगवंत अर्थात यामध्येही तुमच्यासाठी काहीतरी चांगले विचार नक्कीच भगवंतांनी केलेले आहे, जे तुम्हाला योग्य वेळी कळेल. म्हणून कधी तुम्ही हार मानू नका आणि तुमची चांगली कृत्य हे मात्र तुम्ही करत राहा. कारण भगवंतांना तुमच्या भूतकाळातील कर्माची किंमत मोजावी लागते. जर तुम्ही भगवंतांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही भक्ती केली असेल तर नक्कीच ते गुरुमाऊली तुम्हाला त्यांच्या कृपेने तुमच्या भूतकाळातील कर्मापासून मुक्त करतील, ज्यामध्ये तुम्हाला खूप कमी वेदना होतात. अन्यथा जर बाळूमामांच्या कृपेशिवाय कर्म कापू लागले तर कोणाला माहिती आहे की त्या प्राण्याला किती वेदना सहन कराव्या लागतील. म्हणून नेहमी बाळूमामांच्या कृपेवर आपण मात्र विश्वास ठेवावा. सर्व काही खूप खूप चांगले होईल. तुम्ही आता ज्या दिशेने काम करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमाने आणि धाडसाने हा विजय तुम्ही मिळवलेला आहे. बाळूमामांनी तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचे देवीदार उघडले आहे. तुम्हाला फक्त तुमच्या हृदयाच्या खोलीतून हा अद्भुत बदल स्वीकारावा लागेल. जर तुम्ही लक्ष दिले तर भगवंत तुम्हाला आधीच असंख्य लहान चिन्हे देत आहे. मित्रांनो, निराशा सोडा आणि आनंदी राहा. आता सर्व काही तुमच्या बाजूने चालले आहे. तुमच्या आयुष्यात काहीही येते तेव्हा जेव्हा तुम्ही ते पूर्णपणे स्वीकारण्यास तयार असतात. तुमचे मन एकाग्र करा आणि कधी हार तुम्ही मानू नका की माझे नशीब वाईट आहे किंवा कोणालाही मला मदत करणार नाही. कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. लक्षात ठेवा, कोणी तुमच्यासोबत असो अथवा नसो, पण हे गुरुमाऊली प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे आहात असे कधीही तुम्ही कमकुवत होऊ नका. तर नक्कीच मी एकटाच पुरेसा आहे असं दृढपणे तुम्ही स्वतःला सांगा. तुम्ही फक्त तुमच्या विवेकाचा आवाज ऐका आणि त्यावर तुम्ही भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मात्र बाजूने उत्तमच होईल.
बस तेवढंच आपण उत्तमपणे समजावे. तुम्हाला फक्त पूर्ण विश्वास असावा की बाळूमामाने तुमच्यासाठी काहीतरी चांगले नक्कीच विचार केले आहेत. आणि जर तुम्हाला हवे असेल की भगवंतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहावेत, तर देवावरील तुमचा विश्वास तुम्ही कधी कमी होऊ देऊ नका आणि नेहमी त्यांनी दाखवलेल्या मार्गाने अर्थात मार्गाचे तुम्ही अनुसरण करा. तुमचे कष्ट नक्कीच तुम्हाला फळ देतील आणि तुमच्या संघर्षाचेही नक्कीच फळ तुम्हाला मिळेल. ते संपेल नेहमी आनंदी, समृद्ध आणि श्रीमंत राहा. बाळूमामांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. मित्रांनो, आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. अजून काही मिनिटे देऊन पुढे हा संदेश आपण नक्कीच ऐकावा. एक गोष्ट प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घ्यायची असते, ते म्हणजे काही ते घडो अथवा न घडो, पण जे आपल्याला सध्या मिळालेले आहे ते मात्र आपल्यासाठी खरोखर उत्तमच आहे. बस एवढा जरी विचार तुम्ही केलात तरीही तो खूप झाला. संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची एक पद्धतीची जाणीव असते. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची कधी गरज भासणार नाही. समजून घ्या, कोणी चांगले म्हटल्यामुळे तुम्ही कधी चांगले ठरणार नाही आणि कोणी तुम्हाला वाईट म्हटल्यामुळे कधी तुम्ही वाईट देखील ठरणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीमध्ये स्वतःवरती आपण प्रथम विश्वास ठेवावे. जे आपल्याला मिळत आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत असं मात्र आपण प्रत्येकाने कायम समजून घ्यावे. आणि जर प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच इतकाही वेळ देऊन ऐकलेले असाल तर त्याबद्दलही मी तुमचे आता मात्र आभार मानतो. प्रथम आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचे आहे, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे आपले मात्र राहणार नाही. मग व्यर्थेची आपण का चिंता करावी, व्यर्थ आपण का रडावे. जेवढं देतोय भगवंत त्यामध्येच राहावे आपण आनंदी. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहावा, कारण आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर नक्कीच मनातून चांगली गोष्ट तुमच्यासाठी भगवंतांनी नक्कीच ठरवलेली असते. समजून घ्या, काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. मग आपणच प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे की आपल्याला उत्तम आयुष्य जगण्यासाठी काय करणे योग्य आहे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट प्रथम मात्र समजून आपण घेतलं पाहिजे, ते म्हणजे काही देखील झाले तरी आपण स्वतःवरती विश्वास ठेवावे. जगायचे आहे ते दिवस पुन्हा मला, खायचा आहे अर्थात ओरडा शिक्षकांचा नव्याने मला, पुन्हा ते गृहपाठ न करणे आणि वर्गाबाहेर उभे राहणे, गुपचूप डबा खाणे आणि शेवटच्या बाकावर झोपणे, एवढी मात्र एक आठवण माणसाच्या आयुष्यातील सर्वात उत्तम आठवण असते. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही तुमच्यासोबत घडो अथवा न घडो, बस एवढीच गोष्ट तुम्हाला मात्र प्रथम लक्षामध्ये ठेवायची आहे, ते म्हणजे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासोबत घडत आहे अर्थात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच घडत आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी पूर्णत्व करीत असाल तर नक्कीच आता मात्र तुमच्या त्या प्रत्येक चिंता आणि काळजी करणं व्यर्थ आहे. शांत राहावे, चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने कायम मात्र चिंतन करावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचे आहे. मदतीला आलेला हात हा कधी जाती धर्माचा नसतो, तर तो प्रथम मात्र माणुसकीचा असतो. जे भरून येते ते म्हणजे आभाळ आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या त्या भगवंतांच्या असीम कृपेला तसेच त्यांच्या मायेला आकाश माया नाही तर आभाळ माया असे म्हटले जाते. आयुष्यात कधी कोणासमोर झुकू नका. जशी परिस्थिती सध्या तुमची आहे त्या परिस्थितीचा तसं तुम्ही सामना करा. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे
जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते प्रत्यक्ष उत्तमच घडत आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल ना, तर खरोखर तुमची ती चिंता करणं व्यर्थ आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण इथे काहीही तुमच्या मनासाठी सारखे कधीही घडणार नाही ना कधी घडणार आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाल. बस एवढंच आयुष्यामध्ये, अर्थात आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आयुष्यात सगळ्यांचं इच्छा अर्थात आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं तर काहीच नसतं. काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद मात्र देत असतात. म्हणून एखादी गोष्ट जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडलेली असेल तर ती मात्र आपण योग्य पद्धतीने समजून घ्यावे. ते म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ते नक्कीच उत्तमच घडत आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा प्रेमळ भक्तांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर तुमची ती चिंता व्यर्थ आहे. शांत राहावे माणसाने, कारण जे काय सध्या तुमच्यासोबत घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट प्रथम मात्र तुम्ही समजून घ्यायला शिका. ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मात्र राहणार नाही. म्हणून प्रथम आपण आपले विचार मोठे ठेवावेत. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र आपण घेतलं पाहिजे. बाकी आपण फक्त आनंदात राहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ मात्र आपल्याला नक्कीच नावं ठेवण्यासाठी कामं करत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदामध्ये राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगा. बस एवढ्याच गोष्टी नक्कीच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, जीवनातील काही पराभव हे तर विजयांहूनही अधिक श्रेष्ठ असतात. कारण काही पराभवामधून आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टी योग्य पद्धतीने शिकायला मिळत असतात. समजून घ्या, आयुष्यामध्ये पराभव होणे देखील म्हणूनच गरजेचे असते. जर अजूनही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करत असाल तर नक्कीच ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र व्यर्थ आहे. शांत राहावे. भगवंतांचे चिंतन आपण प्रत्येकाने नक्कीच करावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला आता मात्र समजून घ्यायच्या आहेत. हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही ऐका. प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून जर तुम्ही सध्या स्वतःवरती विश्वास ठेवाल तर अधिकाधिक तुम्ही नक्कीच यश प्राप्त कराल. माणूस वाईट नसतो, तर माणसावर येणारी प्रथम परिस्थिती नक्कीच वाईट असते. समजून घ्या, शांत राहा. काहीही झाले तरी देखील नक्कीच तुम्ही स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायला शिका. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुम्हाला कायमस्वरूपी दुःख दिले, ते देखील कायम त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी राहतील. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर कायम तुम्ही तुमचे आयुष्य हे आनंदामध्ये राहून नक्कीच जगाल. बस एवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस कितीही वाईट जरी वाटत असला ना तरी तो तुमचा शुभचिंतक असतो, धोकेबाज कधीच नाही. एवढं मात्र नक्कीच, शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात. ते दुसऱ्यांना नेहमी मोत्यासारखं अर्थात घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीही बघत नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे काहीही देखील झाले तरीही जास्त काही चिंता आणि काळजी कधीही तुम्ही करू नका. कारण जो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये चिंता करतो तो मात्र अर्थात कायम नक्कीच तो दुःखी राहतो. बस एवढंच मोठं सत्य आहे. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण मात्र प्रथम तिथे नक्कीच उघडे पडतो.
बस एवढीच एक मोठी आयुष्यामधली सत्यता आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कल्पनाशक्ती तरळ असली तरी अर्थात धडाधी असली म्हणजे आयुष्य 40ला थांबत नाही. चूक कधी संपत देखील नक्कीच नाही. ते नित्य नवीन उगवतात. चुकलेल्या फुलांना टाकण्याचं अर्थात फक्त धैर्य आपल्याजवळ नक्कीच हवं. नव्या चुकांना जागा करून दिली की ती न बोलवता देखील येत असतात. आयुष्यामध्ये चुका तर होऊन जातील, परंतु त्या चुकांमध्ये नक्कीच अर्थात त्या चुकांमधून आपण मात्र उत्तम गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत. बस एवढंच तुम्हालाही समजून मात्र घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. आणि जर तुम्ही इतकाही वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकलेले असाल ना, तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. समजून घ्या, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला आता मात्र योग्य रीतीने मिळणार. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये चिंतेत असाल तर ती तुमची चिंता व्यर्थ आहे. नक्कीच जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विजवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातील तेल देखील कमी असते. जिथं चुकते तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवली पाहिजे. जगाला नाही पण तुमच्या मनाला नक्की समाधान मिळेल. बाकी तुम्ही कितीही तुमच्या बुद्धीनुसार आणि शक्तीनुसार हे तुमचे आयुष्य जरी जगत असलात ना, तरीही या नियतीने ठरवलेला प्रत्येक शेवट आणि प्रत्येक नक्कीच गोष्ट आपण प्रत्येकाला स्वीकारावं लागतो. म्हणून जर अजूनही तुम्ही दुःखामध्ये असाल तर नक्कीच ते तुमचे दुःख व्यर्थ आहेत. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती शांत राहून हे आयुष्य जगेल त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदमय नक्कीच होऊन जाईल. नक्कीच जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम आता मात्र तुमच्याकडे नक्कीच येणार. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. जो व्यक्ती आयुष्याला योग्य पद्धतीने समजून घेत असतो तो मात्र कधी त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी राहणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही देखील झाले तरीही जास्त चिंता आणि काळजी तुम्ही मात्र कधीही करू नका. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. नक्कीच भगवंत म्हणतात, आयुष्यामध्ये दुःख म्हटलं तर चिंता प्रत्येकाला होते आणि सुख म्हटलं तर आनंद प्रत्येकाला होते. समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर आनंद हवा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला दुःखाचा देखील सामना करावा लागेल. म्हणून नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर आनंदी जर राहायचं असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे शांत मनाने तुम्ही नक्कीच ऐका. आणि इतका वेळ देऊन जरी तुम्ही हा संदेश ऐकला असाल तरीही मी तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला मनासारखी मिळालेली नाही तर नक्कीच आपण त्या गोष्टीबद्दल सतत चिंता करण्यापेक्षा आपल्याला जी गोष्ट भगवंतांनी दिलेली आहे ते नक्कीच त्यामध्ये आनंदी राहावे. प्रयत्न करताना चुका तर प्रत्येकाकडून होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते म्हणजे मोठे यश. सकाळ तर रोजच होते, परंतु शुभ सकाळ काय असते यावरती भगवंतांनी सुंदर उत्तर दिले. आयुष्यात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातले वाईट विचार समाप्त करीता आणि चांगल्या विचारांनी तुमच्या अंतरात्म्याला शुद्ध करून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता, तीच तुमच्यासाठी शुभ सकाळ नक्कीच असते. बाकी सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे. त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची आपल्याला परतफेड करावी लागते. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो. परंतु प्रेमळ मित्रांनो, जर
तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल आणि कायमस्वरूपी तुम्हाला आयुष्य उत्तम पद्धतीने हे जगायचं असेल तर खरोखर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे तुमच्यासाठी उत्तम वाटेल बस तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समजून घ्या. काहीही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. म्हणून आता मात्र सर्व काही चिंता व्यर्थ आहे. मागील जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिली येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा उत्तम जर तुम्ही केलेली असेल तर त्याला देखील नक्कीच तुम्ही जिंकणे म्हणू शकतात. म्हणून जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध घडलेली असेल तर खरोखर त्यामध्ये तुम्ही तुमची चिंता पूर्णत्व कधीही करू नका. कारण चिंता करणं हे मात्र आयुष्यामध्ये व्यर्थ आहे. चिंता करण्यापेक्षा आता मात्र तुम्ही भगवंतांवरती भगवंतांवरती विश्वास ठेवून भगवंतांचे चिंतन करायला शिका. बाकी जीवन तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही नक्की जीव प्रत्येक व्यक्तीला मनापासून लावला होता. पण काहींना फक्त कामापुरतं नातं टिकवलं तिथं मात्र चांगलं कळून चुकलं. कोणी कुणाचं नसतं. आपण उगा सगळ्यांना आपलं मात्र समजून बसतो. बस एवढंच मात्र आयुष्यातलं मोठं सत्य. आणि जिथं तुम्हाला ठेच लागून तुम्ही पडता तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला योग्य पद्धतीने शिकवत असते. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला भगवंत देणार आहेत. म्हणून नक्कीच आता मात्र व्यर्थेची चिंता आपण सोडावी. माणसाने इतकं जास्त आयुष्यामध्ये सकारात्मक राहावे की नक्कीच प्रत्येक क्षणी तो मात्र योग्य पद्धतीने आयुष्य जगू शकेल. जो व्यक्ती कायम नकारात्मक असतो तो आनंदी जीवन जगू शकणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येकाने सकारात्मक राहून हे तुमचे आयुष्य जगा. बस एवढंच. मन मानसशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागतात तुमची मनस्थिती त्या क्षणी सुधारते आणि तुम्ही त्या ठिकाणी आनंदी राहू शकता आणि तुम्ही अधिक सुंदर देखील त्या ठिकाणी दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. परंतु तुम्हाला मात्र प्रथम स्वतःची काळजी घ्यावं लागेल. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. मग आपण कायम व्यर्थेची चिंता न करता आपण कायम भगवंतांचे चिंतन 100% निस्वार्थ मनाने करायला मात्र शिकलं पाहिजे. बाकी शब्द हे तर मोफतच असतात. पण तुम्ही कोणत्या वेळी कोणत्या नक्की शब्दाचा वापर करतात हे मात्र तुमच्यावरती योग्य पद्धतीने अवलंबून आहे. प्रेमळ मित्रांनो समजून घ्या. शब्दांचा उच्चार योग्य पद्धतीने तुम्हाला जर करता आला शब्द कोणत्या वेळी कोणता शब्द बोलायचा हे जर तुम्हाला योग्य पद्धतीने समजून आले तर खरोखरच तुम्ही तुमचे हे आयुष्य योग्य पद्धतीने जगायला शिकलात एवढं मात्र समजून जायचे. कारण तुम्ही जो शब्द सध्या बोलत आहात तो प्रत्यक्ष तुमचा शब्द तुमचे आयुष्य तुमचे नाते तुमचे प्रत्यक्ष आयुष्य नक्कीच घडवू शकते आणि बिघडूही शकते. म्हणून माणसाने कायम उत्तम शब्द बोलावे. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती नाती टिकतात अन्यथा ती तुटतात. एक मात्र मुलापासून तर एक नक्कीच आपल्या मनापासून. प्रेमळ मित्रांनो शांत राहा. कारण काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून आपण कायम व्यर्थेची आता मात्र चिंता सोडावी. नक्कीच भगवंत म्हणतात एक वेळ अशी येईल ज्या क्षणी तुम्हाला त्याही गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीचे तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायची असेल तर आता मात्र तुम्ही शांत राहायला शिका. कारण शांत राहणे ही देखील
एक पद्धतीची कला आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जो व्यक्ती कायमस्वरूपी स्वतःच्या मनाला शांत ठेवत असतो ना, तो मात्र नेहमी आनंदी राहून हे त्याचे आयुष्य नक्कीच जगू शकतो. म्हणून काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे निश्चिंतच राहणार नाही. म्हणून जर अजूनही तुम्हाला चिंता होत असेल तर ती मात्र चिंता आपण प्रत्येकाने सोडून द्यावी. बस जेवढं आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ते प्रत्यक्ष उत्तमच घडत आहे असं आपण प्रत्येकाने समजून हे आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगावे. आजचा हा संदेश इतकाही वेळ देऊन जरी तुम्ही ऐकलेले असाल तरीही मी तुमचे मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्याची अर्थात सुरुवात अशीच आहे आणि हे आयुष्य देखील असेच आहे. इथे कधी सुख तर कधी दुःख असणार आहे. मग वेळ त्याची आपण का नेहमी चिंता आणि काळजी करावी. बस जेवढं आपल्याला मिळते त्यामध्ये आपण नेहमी आनंदी राहावं, कारण जे आपल्यासाठी योग्य असते ना ते मात्र भगवंत आपल्याला कायमस्वरूपी देत असतात आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या क्षणी कोणत्या ना कोणत्या कारणाने नक्कीच मिळून जाईल. मग आपण व्यर्थेची चिंता खरोखर आता मात्र योग्य पद्धतीने सोडून दिली पाहिजे. बस एवढंच खरे. बाकी उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती कधी होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने तुम्हाला काम करावं लागेल, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मात्र प्रगती करू शकाल. बस एवढंच आयुष्यामधले मोठे सत्य आहे. प्रगती करण्यासाठी प्रथम मात्र आपल्याला भरपूर नक्कीच प्रकारात उत्तम पद्धतीने कर्म देखील आपल्याला करावे लागतात. कारण प्रेमळ मित्रांनो, जसे तुमचे कर्म असणार आहेत ना तसेच तुम्हाला इथे भगवंत फळ प्रथम देणार आहेत. म्हणून आपण खरोखर आता मात्र समजून घ्यावे की तुम्हाला तुमचे आयुष्य कशा पद्धतीने जगायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून आयुष्य जगायचे असेल ना तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं तुम्ही आयुष्य जगा, कारण इथे काहीही तुमचे नाही आणि काहीही तुमचे राहणार नाही. मग व्यर्थेची चिंता करणं मात्र आता तुम्ही तुमचं निश्चिंत सोडून द्या. बस एवढंच आपण प्रत्येकाला अर्थात समजून मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतो, ज्या क्षणी तुला वाटेल सर्व काही संपलेलं आहे नक्कीच त्या क्षणी तू मात्र समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात ना त्याहून देखील उत्तम तुम्हाला मात्र नक्कीच प्रत्येक गोष्टी मिळून जातील. भगवंत म्हणतात, शांत राहा. ते म्हणजे आयुष्यात काही प्रश्नांना अर्थात वळसा घालून पुढे जाणं म्हणजे समाधानाला जवळ करणे आहे. चुकीच्या माणसासोबत अर्थात तुमची जर संगत असेल तर ती संगत तुमचे आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये घालेल. म्हणून आयुष्यामध्ये कशी संगत असली पाहिजे आणि कशी संगत आपण केली पाहिजे हे मात्र नक्कीच आपल्याला योग्य पद्धतीने समजायला हवं. मित्रांनो, काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. मग आपण व्यर्थेची चिंता का करावी? व्यर्थ आपण का नक्कीच नेहमी पूर्णत्व चिंता करून आयुष्य जगावे. जेवढं आपल्याला मिळते तेवढं बस आपलं आहे आणि जे आपल्याला भगवंताने दिलेले आहे ते आपल्यासाठी नक्कीच उत्तम आहे. बस तेवढं समजून प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य हे मात्र कायमस्वरूपी उत्तम पद्धतीने जगलं पाहिजे. नक्कीच समजून घ्या, आयुष्य जगण्यासाठी पैसा नसून प्रथम योग्य मनस्थिती असली पाहिजे. ते म्हणजे समजून घ्या, जशी तुमची मनस्थिती असेल तसं तुम्ही हे तुमचं आयुष्य नक्कीच जगू शकाल. म्हणून प्रथम मात्र तुम्हाला तुमची मनस्थिती योग्य नक्कीच ठेवायचं आहे. बस एवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नक्कीच भेटी नाही झाल्या तरी चालेल, पण गाठी मात्र बसणं महत्त्वाचे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते.
आणि माणसांची निवड चुकली की आपले आयुष्य बिघडते. बाकी भगवंत प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्यांच्या घरट्यामध्ये कधी आणून देत नसतो. अर्थात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी प्राप्त करवायच्या असतील तर तुम्हाला स्वतःलाच त्यासाठी संघर्ष प्रथम करावा लागेल. कारण जो व्यक्ती कायमस्वरूपी संघर्ष करून हे आयुष्य स्वतः संघर्ष करून हे त्याचे आयुष्य जगेल, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी पुढे जाईल. बस एवढं मात्र नक्कीच खरे. हा संदेश अजून काही मिनिटे तरी देऊन तुम्ही नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, खरोखर आयुष्यामध्ये भरपूर जास्त दुःख झालेले असेल आणि भरपूर जास्त दुःख जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला येत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात काही निराश होऊ नका. कारण जे घडत असते आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत असतात. मग जे घडते ते उत्तमच घडते असं आपण प्रत्येकाने आपली मनस्थिती ठेवावी आणि हे आपले आयुष्य नेहमी आनंदी राहून नक्की जगावे. एवढंच आपण प्रत्येकाने योग्य पद्धतीने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच ऐका आणि इतका जरी वेळ देऊन तुम्ही हे तुमचे आयुष्य अर्थात संदेश ऐकलेले असाल तर त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे काही आहे सध्या तुमच्याकडे ते तुमच्यासाठी उत्तमच आहे. म्हणून व्यर्थ इतरांकडे काय आहे हे नेहमी माणसाने पाहण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी जे काही दिलेले आहे ना, आपण मात्र त्यामध्येच आनंदी खरोखर राहायला शिकलं पाहिजे. कारण भगवंत म्हणतो नक्कीच आयुष्यामध्ये इतरांना मी काय दिलेले आहे या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा मी तुला ज्याही गोष्टी दिलेल्या आहेत ना त्या गोष्टी तुझ्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून माणसाने व्यर्थ चिंता करणं सोडावी. बस जेवढा आपल्याला मिळते त्यामध्येच आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी आनंदी मात्र नक्कीच राहावं. प्रेमळ मित्रांनो, या आयुष्याच्या प्रवासामध्ये भरपूर जण तुम्हाला भेटतील, काही जण तुम्हाला शिकवतील, काही जण तुमचा अर्थात नक्कीच नेहमी फायदा करून घेतील. समजून घ्या, आपण मात्र प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने आपल्याला समजल्या पाहिजेत. ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला योग्य पद्धतीने हे आयुष्य जगायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही नक्कीच स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस तेवढंच आता मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. शांत राहा. नक्कीच भगवंत म्हणतात की माझ्या प्रेमळ भक्ता तू नेहमी शांत राहा. कारण जे नक्कीच सध्या तुझ्यासोबत घडत आहे अर्थात ते मात्र तुझ्यासाठी उत्तमच आहे. मग आपण व्यर्थेची चिंता नक्कीच न करता नेहमी भगवंतांचे चिंतन योग्य पद्धतीने नक्कीच करावे. बस तेवढंच आता मात्र आपल्याला नेहमी समजून घ्यायचे आहे. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचं नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे तुम्ही एकदा वागून बघा. अर्थात एकदा तरी तुम्ही वागून बघा. नक्कीच बरेचसे शत्रू तुम्हाला तुमच्या अवतीभोवती मिळून जातील. बस एवढंच खरं आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायला सुरुवात कराल त्या क्षणी मात्र भरपूर प्रमाणात तुमच्यावरती टीका आणि टिप्पण्या होतील, पण त्यांना देखील आपण सामोरे नक्कीच जायला शिकलं पाहिजे. बस एवढंच आयुष्यामधले सत्य आहे. ते म्हणजे जो व्यक्ती कधीही स्वतःच्या टीकेला घाबरत नाही आणि जो व्यक्ती अर्थात नक्कीच स्वतःवर होणाऱ्या निंदेला घाबरत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आनंदी राहून हे त्याचे आयुष्य जगू शकतो. कारण प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात ना त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काही क्षणात मिळून देखील जाईल. मग आपण व्यर्थेची चिंता का करावी हे आपण समजून योग्य पद्धतीने आता मात्र नक्कीच आपण हे आपले आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही पुढे ऐका. प्रेमळ मित्रांनो, भरपूर दुःख आणि संकटे जर तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असतील, भरपूर प्रमाणात तुमचे आयुष्य दुःखामध्ये असेल
तर तुम्ही शांत राहा. स्वतःच्या मनाला तुम्ही शांत ठेवा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला आता मात्र नक्कीच मिळून जाईल. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवा. ते म्हणजे जे मिळते आपल्याला त्यामध्ये आपण मात्र आनंदी राहू. मागे आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड देखील इथे तुम्हाला करता येत नाही आणि नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही तुम्हाला करता येत नाही. कारण हा रोजच असणारा रिएलिटी मात्र शो नक्कीच नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा आयुष्य. कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा कधीही लागणार नाही. एवढंच. आयुष्यामध्ये जे मिळते त्यामध्ये आता मात्र तुम्ही आनंदी राहून हे नक्कीच तुमच्या आयुष्य योग्य पद्धतीने जगायला नक्की सुरुवात केली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश जर इतका वेळ देऊन तुम्ही आज ऐकला असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी घडून जातील ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पनाही नक्कीच केलेली नसेल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता योग्य पद्धतीने आनंद देखील येणार आहे. म्हणून आता मात्र तुम्ही व्यर्थेची तुमची चिंता सोडा आणि काळजी करणं सोडा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत आता मात्र नक्कीच देणार. बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण काही इथे तुमचे नाही, काही तुमचे राहणार नाही. बस आनंदी राहून आयुष्य जगल्यानंतर कोणत्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता पडणार नाही. एवढंच खरे. आयुष्याच्या शर्यतीत काहीही झाले तरी देखील तुम्ही मात्र स्वतःच्या मनाची मनस्थिती कधी ढासलू देऊ नका. चुकात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तोच खरा तुमच्या जवळचा माणूस आहे. आणि ज्यासमोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडता येईल ना तोच खरा आपल्या जवळचा माणूस आहे. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तू सोबत असा हवा. अर्थात असे ज्या व्यक्तीबद्दल वाटते तो खरा तुमच्या जवळचा माणूस आहे. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच असतो. तो कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा त्या व्यक्तीला सध्या तुम्ही प्रथम जपून ठेवा. त्याला कधीही तुमच्यापासून तुम्ही मात्र नक्कीच दूर जाऊ देऊ नका. प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे जेवढं आपल्याला सध्या मिळत आहे ना, अर्थात ते मात्र उत्तमच मिळत आहे आणि उत्तमच गोष्टी आपल्याला भगवंत देत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र व्यर्थ आहे. समजून घ्या. ज्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेली आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुमच्या पदरी हे भगवंत मात्र आता नक्कीच देणार. बस एवढंच आयुष्यामधले सत्य आहे. केव्हा सुख, कधी दुःख, कधी आनंद, कधी नक्कीच पूर्णत्व. सुख प्रथम तुम्ही समजून घ्या. जे आयुष्यात आपल्यासोबत घडते ते नक्कीच भगवंतांच्या इच्छेने घडते. असं जर तुम्ही तुमच्या मनाला योग्य पद्धतीने सांगितलात तर कधीही तुम्ही तुमच्या नक्कीच आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःखी राहणार नाही. मित्रांनो, भगवंतांनी आपल्यासाठी उत्तमच गोष्टी ठरवलेल्या असतात आणि नक्कीच तुमच्यासोबत त्याहून उत्तम देखील नक्कीच गोष्टी घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही नक्कीच केलेली नसेल. जर नक्कीच तुम्हाला आज आनंद हवा असेल तर तुम्हाला दुःख देखील जास्तीत जास्त प्रमाणात सोसावे लागेल. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात शांत राहायला शिक. कारण ज्या गोष्टी घडतात त्या उत्तमासाठीच घडतात. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे की प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. भगवंत प्रत्येकासाठी उत्तमच नक्कीच लिहित असतात, परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी नक्कीच जर दुःखी आहात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील ना तर नक्कीच तुम्हाला प्रथम
उत्तम कर्म देखील करावे लागतील. बस एवढंच खरे. भगवंतांवरती जर तुमचा विश्वास असेल तर कधीही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नक्कीच येणार नाहीत. समजून घ्या. आयुष्याच्या शर्यतीत काहीही झाले तरीही तुम्ही घाबरू नका आणि रडू नका. कारण प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र तुमच्यासाठी नक्कीच उत्तम आहे. बाकी कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभावाने माणुसकी आहे. प्रत्येक उद्या जीवन जगण्याची दुसरी संधी नक्कीच असते. अर्थात प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, काही तुमच्या आयुष्यामध्ये जरी झाले तरीही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात चिंता मात्र नक्कीच कधीही करू नका. श्रम करायला देखील शिका, कारण आपणही देवाकडून तशीच अपेक्षा करतो. समजून घ्या. वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातून नक्कीच माणसाची मानसिकता भक्कम मात्र पूर्ण तो होत असते. एवढं मात्र नक्कीच. गोष्टी कुठूनही तुम्ही सुरू करा, शेवट मात्र असंच नक्कीच व्हायला हवा. आणि जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही ही मात्र वेगळीच असते. एखाद्याला मदत करताना ती तुम्ही कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून कधीही नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितक्या गोष्टी आजपर्यंत गमावलेल्या आहेत त्यापेक्षा जास्तच गोष्टी तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. नक्कीच. जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या. नक्कीच आयुष्यामध्ये जेवढं काही तुम्हाला आनंदी राहायला, अर्थात जेवढं काही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा तुम्ही उत्तम नक्कीच कमवून घ्याल. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. बस तेवढंच खरे. एखाद्याने तुम्हाला वाईट म्हटलं तर फारसं मनावर नक्कीच तुम्ही घेऊ नका, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला प्रत्येक जण नक्कीच चांगलं म्हणत असतील. समजून घ्या. अर्थात आयुष्यात ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सध्या आहात त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. बस एवढंच. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या नक्कीच वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं हे मात्र प्रथम नक्कीच आपल्याला जास्त प्रमाणात आनंद देऊन जातात. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीही समजू नये. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जो व्यक्ती कायमस्वरूपी दुःखाचं रडगाणं गात असतो त्याच्या मात्र दारा नक्की समोर असलेले स्तूप हे मात्र तिथूनच नक्कीच मागे फिरून जात असते. मनाचं बाळपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की मग मात्र समजावे माणूस देखील नक्कीच संपला. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यावी, ते म्हणजे तुमच्या जे काही नशिबामध्ये नाही त्याहून नक्कीच उत्तम गोष्टी जर तुम्ही मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये असाल तर त्या तुम्हाला मिळतील. पण जर तुम्ही कायम चिंता करत असाल आणि कायम तुम्ही भगवंतांचे चिंतन करणं सोडत असाल तर मग मात्र तुम्ही कायम तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी राहाल. देव तुम्हाला आरोग्य, आनंद, समृद्धी आणि भरभरून आनंद देव. बस एवढीच मी भगवंतांच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतो. आशा कितीही कमी असू द्या, निराशेपेक्षा केव्हाही ही मात्र नक्कीच चांगली असते. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत दारिद्र्य कधी संपत नसते. जिथे असत्याचा अर्थात वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नसते, पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबत नसते. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं एक मोठं नक्कीच अमृत आहे. नकारात्मक विचार कधीच चांगलं आयुष्य तुम्हाला देत नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक आपण प्रत्येकाने आता मात्र नक्कीच विचार करावा. बस एवढंच तुम्हाला कायमस्वरूपी समजून मात्र घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण नक्कीच
नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम नक्कीच मिळेल. बाकी भगवंत म्हणतात जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक राहाल ना, तेवढंच तुम्ही तुमच्या या आयुष्यामध्ये पुढे मात्र योग्य पद्धतीने जाल. बस पुढे जाण्यासाठी आयुष्यामध्ये प्रथम तुम्हाला मात्र कायमस्वरूपी नक्कीच आनंदी मात्र राहावं लागेल. पैसा सगळं काही नक्कीच नसतं. बस असं तेव्हाच म्हणा जेव्हा तुम्ही खूप पैसा कमवलेला आहे. लहानपणी प्रवासात नक्कीच प्रवास करत असताना झाडे मागे पळत असल्याचा आपण प्रत्येकाला भास नक्कीच होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्ही देखील नक्कीच तिथेच राहत असते, धावत असते, ते म्हणजे उगाच आपले मन. म्हणून जो व्यक्ती प्रथम स्वतःच्या मनाला योग्य पद्धतीने सकारात्मक ठेवेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाईल. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मनाला नक्कीच सकारात्मक ठेवावे. बस तेवढंच आपण प्रत्येकाला आता मात्र समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, समर्थन आणि विरोध विचारांचा असावा, व्यक्तीचा कधीही नसू नये. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याच्या लढाईचे अत्यंत महत्त्वाचे असे दोन नक्कीच पूर्णत्व आयुध आहेत. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व वागायला शिकवते. बस एवढेच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही नक्कीच तुम्ही घाबरू नका. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त आता मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या, जेवढं जास्त आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या गमावलेले आहात, अर्थात जेवढं तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच प्राप्त होणार. फक्त तुम्हाला मात्र प्रथम नक्कीच संकटांचा सामना करावा लागेल. बस एवढंच खरे. आपण इतरांना जे देतो ना तेच आपल्याकडे दुप्पट मात्र येत असते. म्हणून प्रथम मात्र आपण इतरांना नक्कीच आनंद देऊ, मगच तुमच्याकडे आनंद देखील दुप्पट येईल. बस एवढीच माणसाची अर्थात आयुष्यामधली एक सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही तुमचे नाही आणि काहीही तुमचे राहणार नाही. म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम मात्र स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. एक गोष्ट तुम्हाला प्रथम समजून घ्यायची आहे, ते म्हणजे काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. प्रथम जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदात जगायचं असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. बस एवढीच सत्यता आहे. नक्कीच तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात सुखाची अपेक्षा कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला दुःख मिळेल. म्हणून आपण प्रत्येकाने कायम सुखाची अपेक्षा कधीही नक्कीच करू नये. अर्थात जे मिळते ते आपण प्रत्येकाने प्रथम स्वीकारायला शिकावे. कारण भगवंत जे देत असतात ते मात्र उत्तमच आपल्याला देत असतात. म्हणून जे तुम्हाला सध्या मिळालेले आहे ते उत्तमच मिळाले आहे. बस एवढंच समजून घ्या आणि या आयुष्याच्या प्रवासात कायम तुम्ही मात्र आनंदी नक्कीच राहा. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही इतकाही वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रथम मात्र आता समजून घ्या, ते म्हणजे काहीही तुमच्यासाठी अशक्य नाही. ते म्हणजे सर्व काही तुमच्यासाठी शक्य आहे. फक्त तुम्हाला प्रथम स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायचा आहे. बाकी
तुम्ही जे इतरांबद्दल विचार करीत असतात त्याच पद्धतीने तुमचे मात्र हे आयुष्य नक्कीच घडत असतं, समजून घ्या. जर तुम्ही इतरांबद्दल चांगले विचार कराल तर तुमचेही आयुष्य नक्कीच उत्तम घडेल, एवढंच खरे. बाकी आयुष्यामध्ये आनंद अशा लोकांभोवती असतो जे कदाचित तुमचे कुटुंब नसतील, परंतु तरीही ते तुमच्यावर प्रेम नक्कीच करतात आणि समर्थन हे देखील नक्कीच करतात. खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात, पण त्याचा अर्थ प्रत्येकाला समजतो असं मात्र काहीच नाही. तक्रार नाही तर आभार मानायला नक्कीच मी शिकलो. भगवंत तुमच्या भक्तीमध्ये योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जरी आयुष्य जगत असलात तरीही भगवंतांनी तुमच्यासाठी आणि नियतीने ठरवलेला प्रत्येक शेवट हा मात्र तुम्हाला स्वीकारावाच लागेल. बस एवढंच. म्हणून जास्त काही चिंता करू नका. बस जेवढं घडते ते उत्तमच घडते एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. नक्कीच तुमचे आयुष्य आनंदी आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की आनंद मिळणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा. जेवढं मिळते तेवढ्यात तुम्ही मात्र समाधानी राहा. नक्कीच पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता देखील आले पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात देखील. मातीत मात्र घट्ट पायरून तुम्हाला नक्कीच उभं राहता आलं पाहिजे. बस एवढंच करे. बाकी तुमचे 2 गोड शब्द पुरेसे असतात, ते म्हणजे इतरांना आनंदी करायला. म्हणून तुम्ही देखील इतरांना नक्कीच गोड शब्द बोलले पाहिजेत, ते म्हणजे मनापासून. बदल तर निसर्गाचा नियमच आहे. फरक फक्त इतकाच आहे, वेळेनुसार काहींचे अर्थात मने बदलतात तर काहींचे मात्र वेळेनुसार दिवस बदलतात. बाकी मित्रांनो, तो तर तुमच्या कर्माचा हिशोब आहे. जसे तुम्ही कर्म करणार तसे वेळेनुसार तुम्हाला येथे मात्र फळ नक्कीच मिळणार. काही गोष्टींवर पाणी मात्र तुम्ही सहजपणे सोडायला शिकलं पाहिजे, समजून घ्या. प्रत्येक शब्द काळजाकडे अर्थात नक्कीच काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका. म्हणजे काळजाला नक्कीच टोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा तुम्हाला कधीही लागणार नाही, एवढंच करे. बाकी तुमचा दिवस आनंदी जाओ आणि तुम्हाला प्रत्येक उत्तम गोष्ट भगवंत देव. बस तेवढेच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. विनाकारण आनंदी राहा, समजून घ्या. कारण ते खूप महाग असतं, ते म्हणजे आनंदी राहणे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते. आत्मविश्वास कधी देखील ती वाढवू शकणार नाही. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्याच्या या शर्यतीमध्ये एवढं मात्र आपण प्रत्येकाने स्वीकारायचं, ते म्हणजे काही आपल्याला मिळो अथवा न मिळो, परंतु ज्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तमच मिळत आहेत. म्हणून जास्त काही चिंता आता मात्र नक्कीच तुम्ही करू नका. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे आहे ना, तोच त्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. बस एवढीच एक मोठी सत्यता आहे. बाकी एक वेळ आयुष्यामध्ये अशी येईल ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः पाहाल की जेवढं तुम्ही भगवंतांच्या चरणी मागितलेले होते त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला भगवंत देत आहेत आणि त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला आनंद देखील हे गुरु माऊली देत आहेत. म्हणूनच जेवढं तुम्ही गमवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून क्रोधाच्या क्षणी एका क्षणी जर तुम्ही संयम राखलात तर पश्चातापाचे 100 क्षण तुमचे मात्र नक्कीच वाचतील. म्हणून क्रोध टाळावा, भगवंतांची भक्ती स्वीकारावी आणि असेच संदेश शांत मनाने आपण मात्र पूर्ण नक्कीच ऐकावे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा सुंदर संदेश, सुंदर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकलेला असेल किंवा जितकाही वेळ देऊन तुम्ही आजचा हा नक्की संदेश ऐकला असेल त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हवे असेल की भगवंतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहावेत
असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपण त्यांचे नामस्मरण करावे आणि या संदेशाला एक लाईक अवश्य करावे. प्रेमळ मित्रांनो, आपण भेटूया पुढील एका अशाच संदेशाद्वारे. धन्यवाद.